वर्म हे कठीण परमार्थाचे 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 सत्संगती विना कळे ज्ञान सत्संगती विना कळे ज्ञान सत्संगती विना कळे ज्ञान सत्संगती विना कळे निज ज्ञान. जीवाच्या कल्याणाचं ज्ञान फक्त सत्संगतीत आहे, दुसऱ्या कुठल्या संगतीमध्ये नाही आहे. आपण डॉक्टर होऊ, इंजिनियर होऊ, वकील होऊ, शिक्षक होऊ, पंतप्रधान होऊ, ग्रामपंचायत सदस्य होऊ, सरपंच होऊ, नगराध्यक्ष होऊ, नवे या जगातलं जे सर्वोच्च पद आहे ते मिळेल आपल्याला. पण एवढे पद मिळाले तर आपल्याला जीवाच्या कल्याणाचं ज्ञान होत नाही. जीवाच्या कल्याणाचं ज्ञानाचं स्थान एकच आहे म्हणतात राष्ट्रसंत. सत्संगती विना कळे निज ज्ञान वर्म हे कठीण परमार्थाचे. परमार्थाचं वर्म एवढं काही सोपी नाही आहे. घालणी लुटांगण वंदिन चरण डोळ्यानं पाहिनं गोल 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 फिरले म्हणजे जमत नाही का. आपण गोल फिरत आहो, स्वतःभोवती फिरत आहो. आपण स्वतःभोवती फिरलो म्हणून काही जग दिसत नाही. अगरबत्ती लावली, गुलाल बुक्का लावला, नारळ अर्पण केलं, आरती केली, आपण सगळं करत आहोत. भक्तिभाव नेटाने चालू आहे आपला. पण जोपर्यंत त्या भक्तीमध्ये संतांच्या विचाराचा अंतर्भाव येत नाही तोपर्यंत ती भक्ती कामाची नाही आहे. आपलं काम वेगळं आहे आपल्या सर्वांचं. आपण एक उदाहरण आलं म्हणून सांगतो तुम्हाला. एका मुलीला लग्न करायचं होतं. 36 गुणाची पोरगी होती. ती राहते 36 गुण, 36 गुणाची मुलगी होती. पण तिला 36 गुणाचा मुलगा मिळत नव्हता. 20, 25, 12, 15, 18 असे मिळत होते. ती खूप वयात येऊन गेली. तिचं वय लग्नाचं चाललं, पण ते काही तिला नवरा मिळाला नाही. एक ढोरकी मुलगा ढोरं राखत होता. तो गावातल्या एका व्यक्तीला माहीत झालं. त्याचं बघितलं त्यांनी कुंडली. त्याचे 34 गुण होते. किती होते? 34. त्याने पत्ता दिला म्हणे, बाई एक काम कर, आता तुला काही 36वाला मिळतच नाही. आता हे 2च गुण कमी आहे, जास्त काय का, 2च कमी आहे म्हणे गुण. तू याच्याशी लग्न करून टाक. म्हणून 36 गुणाच्या मुलीने 34 गुणाच्या मुलाशी लग्न लावून करून टाकलं. लग्न झालं, सगळं झालं. पहिल्या रात्री दोघं जण गोष्टी करायला लागले. म्हणे अहो काय का का म्हणे तुमचे 34 गुण जुळले. म्हणे हो. मग ते 2 गुण कोणते होते म्हणे, ते जे तुमच्याकडे नाही आहे. आता पाय म्हणे, तुझंही लग्न झालं, माझंही लग्न झालं, तू माझी बायको मी तुझा, आता राहू दे ना म्हणे, झाकली मूठ सवाल आहे. नाही नाही तुम्ही सांगाच म्हणे. अरे जाऊ दे बाई म्हणे, तू चालली जशील म्हणे इथून. नाही नाही तुम्ही सांगितल्याशिवाय मी म्हणे बिलकुल जेवणही करणार नाही म्हणे. पण सांगू, खरंच सांगू का म्हणे. हो सांगितलं. कोणते 2 गुण नव्हते माहीत आहे त्याच्याकडे. पहिला गुण आहे म्हणे, मला काहीच समजत नाही म्हणे. पहिला गुण काय? मला काही समजत नाही म्हणे. असा दुसरा गुण फार महत्वाचा आहे, मी कोणाच्या बापाचं ऐकत नाही म्हणे. पहिला गुण कोणता आहे? मला काही समजत नाही. आणि दुसरा गुण कोणता आहे? मी कोणाचंच ऐकत नाही. आता याचं का होईल? 36 गुणवालीसोबत लग्न झालं त्याचं. तो कोणाचं ऐकायलाही तयार नाही. त्याला काही आपलं असंच आहे बाप. आपल्याकडे लई गुण आहे, डॉक्टर राव, इंजिनियर राव, वकील राव. आता माझ्या नावाच्या समोर प्राध्यापक रमाकांत मांढरे टाकलं आमच्या गुरुजींनी. मी काही प्राध्यापक विद्या काहीच नाही आहो, ते गेलं सगळं वाया गेलं काम. गुण जे आहे माणसाचे ते गुण दिसले पाहिजे ना. आपलं कसं आहे, आपल्याला एक तर काही समजत नाही. शास्त्रात काय लिहून आहे, वेदात काय लिहून आहे, काय आपण वाचतो का कधी? तुम्हाला तरी येत असेल, मला तर काहीच येत नाही. मला काहीच समजत नाही. आणि कोणी सांगितलं तर मी ऐकत नाही. ऐका नाही आपलं असंच संत सांगत आहे बापो, नाही कशाला काशी जातो रे बाबा, नाही अरे कशाला पंढरी जातो, गेलेले मागे पाप धुवाया गंगे माझी पिंड देतो, अरे कीर्तनी मान डोलवितो परी कोंबडी बकरी. हा, ऐकलेलं काही समजते का?
बरं, हे लिहून ठेवलं संतांनी, ऐकतो तरी का आपण? ऐकत नाही बापो. मुजरा आपण आपल्या समाजामध्ये आपण आपल्या मुलांची लग्न कशी लावतो जरा चिंतन करून पहा. आपण जीवन जगत असताना आपल्या जीवन जगण्याच्या पद्धती कशा आहे पहा. अंतःकरणात थोडंसं झाकून पाहिलं पाहिजे आपण. मी कालपरच आमच्या गुगुसला बोललो, दुर्गादेवी बसवतो आपण. दुर्गादेवीला किती हात होते? हा, अष्टभुजा. किती हात होते? 8. कोण पाहिले? हसले ना तुम्ही. पण तुम्ही नाही म्हणता का हा 8 हात? प्रत्येकाला 8 हात आहे. कधी वापर केला का 8 हाताचा? नाही केला. लक्ष्मीचं वाहन काय आहे? लक्ष्मी माहिती आहे? लक्ष्मी बघा, टेबलाच्या वरून घाम गाळून येते ती लक्ष्मी, आणि टेबलाच्या खालून लपून छपून कोणी पाहत आहे का नाही म्हणून येते, त्याचं नाव पैसा. पैसा कमवत असाल तर नकडे निज ज्ञान. लक्ष्मी कमवत असाल तर ज्ञान. लक्ष्मी कमवण्याचं साधन संतांनी सांगितलं, आणि पैसे कमवण्याचं साधन कोण सांगते? आपल्यासारखे लोक, आमच्यासारखे. आपल्या घरात येणारा पैसा ही लक्ष्मी आहे. आपल्या म्हणतो ना आपण, ती लक्ष्मी आहे की पैसा आहे याचा आपण विचार करायचा. त्या लक्ष्मीचं वाहन काय माहीत आहे? काय? लक्ष्मीपूजन करतो ना आपण, नाही का? होळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन करतो आपण, बरोबर आहे का? चुकलं? कधी करतो लक्ष्मीपूजन? कधी करतो? दिवाळीच्या. तुम्ही करता का नाही? मग काही बोलतच नाही. पैसे ठेवता, दागिने ठेवता, पाटल्या ठेवता, बिऱ्या ठेवत्या. नाही, मी ठेवतो. आम्ही पूजा करतो, बाबाजीचा फोटो ठेवतो, तिचे घरचे पैसे ठेवतो, आई आपल्या बांगड्या बिंगड्या सगळं ठेवते. नाही, आपापल्या पद्धती आहे बाबा. पूजा केली पाहिजे. पूजा करू नका असं कोणत्याच ग्रंथशास्त्रात सांगितलं नाही. पूजा झाली पाहिजे, पण पूजा ही पूजा असेल तर कामिकाची भक्ती, इच्छिती संपत्ती. कामिक माणसाची भक्ती पैसे आहे, लक्ष्मी नाही आहे. लक्ष्मीचं वाहन काय माहीत आहे? घुबड. काय? घुबड. हां, आता एवढ्या चांगल्या लक्ष्मीचं वाहन घुबड का बरं आहे? घुबड कधी निघते? घुबडाचा निघण्याचा वेळ कोणता आहे? जेव्हा माणसं झोपते तेव्हा ते बाहेर निघते, आणि माणसं जागते तेव्हा ते झोपते, आहे की नाही? घुबड, ज्याच्याकडे जास्त लक्ष्मी झाली आणि ती लक्ष्मी त्याच्या अंगात आली तर त्याचं घुबड होते. हे सांगायचं आहे त्यांना. तसं होऊ नका म्हणते तिच्या वाहनासारखं. एवढे मोठे गणपती एवढ्याशा उंदरावर कसे का बसते? गणपतीचं वजन किती आहे बापा? नाही, 100 आपण धरू आता. तेव्हा कोणी एवढा मोठा गणपती, आणि गणपतीचं वाहन काय? काय वाहन? उंदीर. आता एवढ्याशा उंदरावर बसता येते का? मग लिहिणाऱ्याचं चुकलं असेल का? नाही नाही, सांगायचं आहे. शास्त्र सांगते आपल्याला, एवढे मोठे गणपती बुद्धीचे अधिष्ठाते, त्यांनी आपली बुद्धी, त्यांच्याकडे असणाऱ्या बुद्धीचा एवढा सुंदर वापर केला, पण त्यांच्या अंतःकरणामध्ये तीड मात्र सुद्धा अहंकार आला नाही म्हणून त्याचं वाहन उंदीर. नाही तर हत्तीवर बसले नसते का? प्रतिकात्मक आहे बापा, सगळं प्रतिकात्मक आहे, खोटं नाही आहे. आम्हाला समजत नाही काय लिहून आहे ग्रंथात, कारण ते संतांच्या संगतीत जगले. दुर्गादेवी संतांच्या संगतीत जगली, गणपती संतांच्या संगतीत जगले. त्यांच्या घरामध्ये संत होते, शास्त्र होते, ग्रंथ होते. आमच्या घरी गणपती आहे पण शास्त्र नाही आहे. आमच्या घरी दुर्गादेवी आहे पण आमच्या घरी शास्त्र नाही आहे. शास्त्र नसेल तर जीवनाला काहीही अर्थ नाही बापू. सत्संगाचा वीट आपणासी धोका, 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 सत्संगाचा वीट आपणासी धोका. चित्ता येती मोका दुर्गुणाचा, चित्ता येती मोका दुर्गुणाचा,
दुर्गुणाचा सत्संगाचा वीट देहाचे पतन सत्संगाचा वीट देहाचे सत्संगाचा वीट देहाचे पतन नाही अनुमान अनंत म्हणे नाही अनुमान अनंत म्हणे अनंत म्हणे सत्संगाचा वीट आपणासी धोका सत्संगाचा वीट आपणासी धोका सत्संगाचा वीट आपणासी धोका. अभंग आहे अभंगवाणी उपलब्ध आहे. 209 अभंग आहेत. त्या अभंगामध्ये म्हणतात सद्गुरू माऊली की सत्संगाचा वीट आपणासी धोका. सत्संगाचा वीट आपल्या जीवनामध्ये ज्या क्षणाला आला त्या क्षणाला आपल्या जगण्याचा काही अर्थ नाही. पक्क समजून घ्या बाबा. प्रहलाद को उसके पिता ने खूब सिखलाया सुना पर वह एक भी माना नहीं भक्त ही आखिर बना. प्रल्हादाला किती मोठा त्रास झाला. काय नाही केलं. हत्तीच्या पायी कुठं नाही काट्यात टाकलं. किती त्या लहानच्या मुलावर किती मोठे आघात केले. कोणी केले. प्रल्हादाचे वडील कोण. हिरण्यकश्यपू. प्रल्हाद को उसके पिता ने खूब सिखलाया सुना पर एक भी माना नहीं वह भक्त ही आखिर बना. एक शब्द सुद्धा त्याने आपल्या वडिलाचा मानला नाही. कारण तुकड्या दास म्हणे शुद्ध संग धरा कुसंग हा फेरा 84चा. प्रल्हादाला कळून चुकलं की मी जर माझ्या वडिलाच्या संगतीने जगलो तर माझ्या जीवनाला काहीही अर्थ राहत नाही. सत्संगाचा वीट आपणाशी धोका चित्ता येती मोका दुर्गुणाचा. सत्संगापासून आपण दूर झालो. आपण आपल्या देवापासून दूर झालो. भक्तीपासून दूर झालो. आपल्या जीवनामध्ये दुर्गुण शिरले. समजा पक्के दुर्गुण शिरल्याशिवाय राहत नाही. त्याच्यासाठी आपल्याला पहारेकरी बसवावं लागते. पहारेकरी कोणते बसवायचे याचं ज्ञान फक्त संताजवळ आहे. बाकी कुठेच मिळत नाही. एका मोठ्या कारखान्याची रखवालदारी करायची असेल तर 4-5 होमगार्ड ठेवावं लागते. तिथला माल चोरी नाही गेला पाहिजे म्हणून. आपण आपल्या घरी बाहेर जाताना कुलूप लावतो की नाही. आपण आपल्या घरी कुत्रा पाळतो आपल्या संपत्तीचं रक्षण झालं पाहिजे म्हणून. पण प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये दया क्षमा शांती नम्रता जो धर्म आहे या धर्माचं रक्षण करण्यासाठी आपण कोणते रखवालदार बसवले. करताव का आपण त्याचं रक्षण. चारित्र्य जाएगा अरे जागो अपने धर्म को जगावो. चारित्र्य जाएगा और देश रोएगा. राष्ट्रसंत अगतिकपणे गाणं गात आहेत. अरे जागो अपने धर्म को जगावो धर्म के वास्ते ही रावण को मारा था. नहीं धर्मासाठी झालं. धर्म के वास्ते सतियों ने प्राण गवाया था. धर्म न जाए ये विभीषण ने कहाया था. कसं लिहिलं बापू. अब तो धर्म का ही इस देश को सहारा था. अरे जागो अपने धर्म को जगावो. हा धर्म फक्त संताकडे आहे. स्वधर्म ऐसा हा अपुला स्वरूप प्राप्त हो आपुले. मिळूनी नर जन्म हा करुणी कार्य व्हावे खुले. आपल्या स्वधर्माची आपल्याला जाण झाली पाहिजे. आपला स्वधर्म काय. स्वधर्म म्हणजे आत्मधर्म. आत्म्याचा स्वभाव सत्य ज्ञान प्रेम. आपला धर्म कोणता आहे. ज्या मनुष्याजवळ सत्य आहे ज्ञान आहे प्रेम आहे दया आहे शांती आहे नम्रता आहे तो धर्मवान. ज्ञानेश्वरीमध्ये महाराज लिहितात हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची थीर किंबहुना चराचर आपण जा. जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाळो भूता परस्परे जळो मैत्र जीवा. कसं लिहिलं कसं पसायदान मागितलं महाराजांनी. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे
पसाय द्या. कसं आहे मागितलं? दुरितांचे तिमिर जावो. दुरितांचे म्हणजे अनाथ, दलित, पददलित, दीनहीन यांच्या जवळचं सगळं अंधकार दूर हो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो. विश्वामध्ये ज्ञानाचा जो सूर्य आमच्या समाजामध्ये आहे तो सगळ्यांना दिसलं पाहिजे. जो जे वांछील तो ते लाहो. प्राणी जात किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होईल तिन्ही लोकी. नाही भजी जो आधी हां कसं लिहिलं? किंबहुना सर्व सुखी. सुखी कसं मागणं मागितलं? महाराज म्हणतात सर्व ग्रामाशी सुखी करावे. अन्न वस्त्र पात्रादी द्यावे. परी स्वतः दुःखची भोगावे. हे भूषण तुझे ग्रामनाथा. शेतकऱ्याला सांगितलं महाराजांनी अर्पण पत्रिकेमध्ये, अरे तुझं भूषण काय रे? म्हणे बाबा नाही पैसा पैसा करू नको. तू त्या जमिनीतून जे अन्न पिकवत आहे ते लोकांच्या तोंडात जात आहे, हे तुझं भूषण आहे. संतांच्या विचारामध्ये एवढी ताकद आहे की संतांचे विचार आपल्याला असे वर अलगद नेतात. कुठे नेतात? उच्च स्थितीकडे. सत्संगाचा वीट आपणाशी धोका. आणि अशा सत्संगाचा जर वीट करत असू तर आपल्याला काय धोका आहे? माता तुम्ही ऐका सज्जनाची. बाजी लिहितात सद्गुरू माऊली बसून आहे आपल्या समोर. सत्संगाचा वीट देहाचे पतन नाही अनुमान अनंत म्हणे. नाही सत्संगाचा वीट करणाऱ्या माणसाचं पतन झाल्याशिवाय राहत नाही. दुर्योधनाचं पतन झालं, कंसाचं पतन झालं की नाही पतन? प्रभू रामचंद्रासोबत रावणाचा एक भाऊ आला. त्याचं नाव काय? विभीषण. विभीषण प्रभू रामचंद्राकडून आले कारण इकडे नीती होती. परंतु त्याच विभीषणाचा चरित्रसेन नावाचा मुलगा रावणाकडून लढला. कुणाचा मुलगा? विभीषणाचा. विभीषणाचा स्वतःचा मुलगा रावणाकडून लढला. विभीषण म्हणे बाबा रे, अरे अनिती आहे. बाबा म्हणे तुम्ही अनितीने नीती मला सांगू नका. मी लढणार तर यांच्याकडून लढणार, कारण आपण राक्षस आहोत, आपल्याला काही देव व्हायचं नाही. तो त्यांच्याकडून लढला. मुलगा अनितीकडून लढला आणि वडील नीतीकडून लढले. त्याच्या मुलाचं नाव माहीत आहे तुम्हाला? आहे नाव? नाही आहे नाव माहीत. पण विभीषणाचं नाव आहे, चरित्रसेनाचं नाव नाही आहे. याचं कारण काय? नीती. आम्ही नेहमी सांगतो की चंद्र तेथ चंद्रिका, शंभू तेथ अंबिका, संत तेथ विवेका असणे की जे. चंद्र आहे तिथे चंद्रिका आहे, शंभू आहे तिथे अंबिका आहे, आणि जिथे संत आहे तिथे विवेक आहेच. संतांशिवाय या जगामध्ये कुठेही दुसरीकडे विवेक नाही आहे. बिनु सतसंग विवेक न होई. सतसंगतीशिवाय विवेक कुठंच मिळत नाही. आपण देव 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 करतो नाही. देव देव म्हणून देव काय करी. 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 कर्मात भाकरी लिहिल्या देवे. कर्मात भाकरी लिहिल्या सारे मापद मपद साध मपद साध मपद मरे सारे कर्मत भाकरी लिहिल्या देवे. देवावरी भार टाकून खाय. देवावरी भार टाकून खाय.
देवावरी भार टाकूनी अकाल वागताना सोय नाही बरी वागताना सोय नाही बरी वागताना सोय नाही बरी नाही बरी देव देव म्हणूनी देव काय करी देव देव म्हणती देव काय करी देव देव म्हणती देव काय करी. राष्ट्रसंत म्हणतात, अरे देव देव म्हणती देव काय करी कर्मात भाकरी लिहिल्या दैवे. अरे तुझ्या दैवातच भाकरी आहे, तू का पूर्णाच्या पोळीसाठी देव 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 करते रे? आपल्याला म्हणताय नुसता देव देवा देवा पाव देवा, आता तरी देवा मला पावशील का? सुख ज्याला म्हणतात ते कसं गावल सुख? सुख करण्याचा मार्गच चालू नाही. संताची सेवा संताची संगत घालण्याचा वेळ मिळत आहे तरी जात नाही आपण. तर देव देव म्हणती देव काय कर तुझ्या कर्मात भाकरी लिहिल्या दैवे. कर्मात काय भाकरी आहे, काही फायदा नाही. एका घरी एका व्यक्तीने गहू पेरला, त्याचा मुलगा होता तिसऱ्या चौथ्या वर्गात. बाबा आपल्याला पोळी खायला मिळेल ना? काही भरोसा नाही बापूने पोळी मिळते का नाही. गहू मोठा झाला, त्याच्या उंबया झाल्या, उंबया भाजून खाल्ल्या. बाबा उंबया आहे म्हणजे आता गहू होईल, आपल्याला पोळ्या मिळेल खायला. काही भरोसा नाही बापू म्हणे. अरे असे का म्हणताय बाबा, गहू उंबयाही खाल्ल्या आपण. मग गहू वाढला, तो वावरात गेला. बाबा आपला गहू वाढला, आता याला सांगवा गहू काढा, आता आपल्याला पोळ्या मिळेल खायसाठी. काही भरोसा नाही बापू म्हणे याचा, पोळ्या मिळेल याचा भरोसा नाही. गहू सांगवला, गहू सांगवून घरी आणला. आणल्यावर त्याला आनंद झाला. बाबा आता तरी आपल्याला पोळी खायला मिळेल. बापू काही भरोसा नाही म्हणे, आता केवढ्याची येईल म्हणे. घरी आला तरी नाही. आईकडे गेला, आई आपल्याला पोळ्या खायच्या. हो बाळा आपण पोळ्या बनवू. आईने 4-5 पहिल्या गहू घेतले, चक्कीवरून दळून आणले. बाबा आईने पीठ आणलं दळून, आता आपल्याला पोळ्या आज खायला मिळेल. बापू काही भरोसा नाही म्हणे. असं का म्हणतंय? मग आईने कणिक मांडली, भिजवली, गरम गरम पोळ्या ताव्यावर टाकल्या आणि ते फुलके आलेल्या पोळ्या वडिलाच्या आणि मुलाच्या ताटात टाकल्या. मुलगा आनंदाने खुश झाला. बाबा पहा म्हणे आता तरी पोळी मिळते खायसाठी. बापू काही भरोसा नाही म्हणे. तेवढ्यात बाजूचा मुलगा म्हणे धावत आला. काका काका तुमच्या कुट्याला आग लागली म्हणे, धावा. पोळी ताटातच धावले. ह्याही धावला, तोही धावला. गोठ्याला आग लागली, गोठ्याची आग घराला लागली, घर जाणून पोळ्यासकट भस्म झालं. दुसऱ्या दिवशी म्हणते बापू पोळ्या मिळाल्या. असं आहे बापू दैव. आपल्या प्रारब्धात काय लिहून आहे काही सांगता येत नाही. देव देव म्हणती देव काय कर अरे कर्मात भाकरी लिहिल्या दैवे. देवावरी भार टाकून या काय वागताना सोय नाही आली म्हणते. नुसते देवावर भार टाकू आपण. देवावरती भार टाकून भारतीयांना बसला का? देवावर भार टाकून काय फायदा? त्या देवासोबत त्या देवाची पूजा करत असताना देव कसे जगले ती वागताना सोयच आली नाही म्हणते आपल्याला. तर देव देव म्हणून देव काय करणार आहे देव? संतांनी सांगितलं. काय सांगितलं? चुकी पाप कर्माने, चुकीच्या कर्माने पैसा कमवू नये, कोणाला लुबाडू नये, शिव्या देऊ नये, कोणाची निंदा करू नये, कोणाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये द्वेष भावना ठेवू नये. इत्यंभूत संदेश आमच्या संतांनी आमच्यासाठी लिहून ठेवला. पण त्या संतांच्या संदेशाकडे आपलं लक्ष असेल तर. संत लिहितात घडो वेडो वेळा सेवा या संतांची. संतांची सेवा वारंवार आपल्याकडे. घडो वेडो वेळा सेवा या संतांची.
तेथेची मनाची धाव वाढ. त्या संतांच्या सेवेकडे आपली धाव वाढली पाहिजे. संत सेवा. संत काय म्हणतात? सत. मगाशी बाबाजीने आमच्या मंजुळा आत्याने काहीतरी प्रश्न विचारला. त्यांनी खूप एका वाक्यामध्ये संतांच्या सत्संगाची, सत्संग म्हणजे काय याची व्याख्या केली बाबाजींनी. काय केली माहिती आहे का? व्याख्या कशी केली? संत ज्याप्रमाणे सांगतात, कसं सांगितलं? संत ज्याप्रमाणे सांगतात त्याप्रमाणे गुण आपल्या अंतःकरणात येत असेल तरच सत्संगी. काय सांगितलं? संत ज्याप्रमाणे आपल्याला उपदेश करतात त्यासारखे आपण जीवन जगलो आणि ते गुण आपल्याला आपल्यात लोकांना दिसू लागले तेव्हाच सत्संग. नाही तर सत्संग नाही. आपल्यात गुण दिसले पाहिजे. आपल्या एवढ्या सगळ्या लोकांमध्ये एखादा दारू पिऊन समजा एखादा गुरुभक्त आला तर त्या गुरुभक्ताला पाहिल्याबरोबर आपण ओळखतो, हा कोण आहे? हा काय पिऊन आहे? दारू पिऊन आहे. ओळखतो आपण. कशावरून? कारण दारू पिण्याचे लक्षणं त्याच्या चेहऱ्यावर दिसत आहे. चेहऱ्यात घाम आला आहे, डोळे लाल झाले आहे, त्याला बरोबर चालता येत नाही. दारू पिणाऱ्या माणसाचे लक्षणं त्याच्या हालचालीवरून लक्षात येते. त्यासारखं सत्संगी माणसाचे लक्षणं त्याच्या हालचालीवरून लक्षात येत असेल तर सत्संगी. नाही तर आमच्यासारखे पायलीचे 15 कुंडीड ते बापू. महाराजांच्या पायावर आपण डोकं ठेवलं, भावाजी सुख द्या, बाबाजी सुखी ठेवा बाबाजी. ते नाही सुखी ठेवू शकत. त्यांच्याकडे ताकद नाही आहे सुखी ठेवायची. पण एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, 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 एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरिकृपे त्याचा नाश झाला, हरिकृपे त्याचा नाश झाला. गम पनी सा नि ध नि ध प म प गम पनी सा. हरि कृपे त्याचा नाश झाला, हरि कृपे त्याचा नाश एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. एकनाथ महाराज अभंगात लिहितात, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला. आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रारब्धिक सुख दुःखाचा, पूर्वजन्म कृतम पापम व्याधी रूपेन पीडिता, पूर्वी जन्मी केलेल्या पापात्मक कृत्याचं रूपांतर वर्तमान देहामध्ये आपल्याला व्याधीच्या रूपाने भोगावं लागते. सिद्धांत आहे तो, कुणाला नाही चुकला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना कॅन्सर झाला, रमण महर्षींच्या हाताला कॅन्सर झाला.